रम्याचं आणि पार्थचं लग्न होणार असं गुरुजी रम्याला भाकीत सांगणार आणि हे कळतं काव्याला। आता काव्या हे ऐकल्यानंतर रडायला सुरू करते आणि काव्या रडत आहे पाहून पार्थला वाईट वाटतं आणि या रम्याची घरातून हक्कलपट्टीच पार्थ आता करणार असतो आणि याचमुळे काव्या आणि पार्थ एकत्र येणार आहेत। पुन्हा एकदा पार्थ काव्याच्या प्रेमात पडणार आहे। या रम्याला सांगितलेलं गुरुजींनी भाकीत खरंच खरं होतं का ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या आणि रम्या किचनमध्ये काम करत असतात। त्यावेळेला काव्याला चिडवण्यासाठी रम्या एक प्लॅनिंग करते आणि ती म्हणत असते, काव्या तू थोडीच दिवसाची पाहुणी या घरामध्ये आहेस। काव्या म्हणते, का ग, हे तर घर माझंच आहे, माझ्या नवऱ्याचं आहे। त्यावेळेला रम्या म्हणते, नाही नाही, तो आता तुझा नवरा नाही, तो तुझं तोंड पाहणे सुद्धा पसंत करत नाही आणि तो तुझ्याशी बोलत सुद्धा नाहीये। आता काव्या म्हणते, असं काहीही रम्या नाहीये, या गैरसमजात तू राहू नकोस, कारण पार्थचं माझ्यावर खरं प्रेम आहे। त्यावेळेला रम्या म्हणते, तुला पुरावा हवा आहे का की पार्थ तुझा आता नवरा राहिला नाही? काव्या म्हणते, काय पुरावा देणार आहेस? त्यावेळेला रम्या म्हणते, मला गुरुजींनी भाकीत सांगितलं आहे, म्हणजे मला संकेत दिला आहे त्यांनी की माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे। म्हणजे आता गुरुजी असं म्हणतायत म्हटल्यावर काव्याला धक्काच बसतो आणि ती रम्याला म्हणते, अगं रम्या तू काय बोलतेस, हे खोटं आहे। नाही, गुरुजी असं संकेत देणारच नाहीत, कारण पार्थ फक्त माझेच आहेत, तो माझा नवरा आहे। त्यानंतर रम्या म्हणते, तुला ऐकायचं आहे का? थांब, मी त्यांना फोन लावते आणि विचारते। आता ही रम्या पटकन गुरुजींचा नंबर डायल करते आणि स्पीकरवर फोन टाकते आणि ती विचारते, गुरुजी तुम्ही मला भाकीत केलं होतं ना की माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे? त्यावेळेला तिकडून गुरुजी म्हणतात, हो हो, मी सांगितलेलं कधीही खोटं होत नाही, तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे। त्यावेळेला आता काव्याला जोराचा धक्का बसतो, तिला काही कळायचंच बंद होतं, तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण काव्याला परफेक्ट माहीत असतं गुरुजींनी दिलेले संकेत कधीच खोटे होत नाहीत। आता मात्र रम्या चांगलीच खुन्नस देतच खुश झालेली आणि ही रम्या आता काव्याला चिडवण्याचा प्रयत्न करत असते आणि खूपच राग येईल असं काहीतरी बोलत असते। आता ही रम्या म्हणत असते, काव्या तुला काय थोडे दिवस राहायचं आहे ते राहून घे आणि या घरातून पहिल्यांदा चालती हो, या घराच्या बाहेर हो, कारण या घरामध्ये आता तुझं कोणतंही स्थान राहिलेलं नाहीये। अगदी थोड्याच दिवसात पार्थला माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी मी तयार करणार आहे, त्यामुळे तुझा पसारा बांध आणि इथून निघायचं बघ, उगीच तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। आता मात्र काव्या स्तब्धच झालेली असते, ती निशब्द होते। आता तिला काही कळायचंच बंद होतं की गुरुजी असं कसं संकेत देऊ शकतात बरं, तिला काहीच कळत नाही, तिला खूप वाईट वाटत असतं। आता रम्याला काहीही उलट उत्तर न देता काव्या धावत रूम मध्ये जाते आणि रडत बसलेली असते। तेवढ्यातच तिला जीवाचा फोन येतो। आता जीवा म्हणत असतो, काव्या तुझा आवाज वेगळा येत आहे। त्यावेळेला काव्या खूपच रडायला लागते आणि जीवाचा फोन स्पीकरवरच असतो। तेवढ्यातच दरवाजाजवळ पार्थ आलेला असतो आणि पार्थ पाहतो तर काय, फोनवर काव्या खूपच रडायला लागलेली असते। आता काव्या जीवाला सगळं काही सांगायला सुरू करते की गुरुजींनी असं असं भाकीत सांगितलं आहे रम्याला की रम्याचं आणि पार्थचं लग्न होणार आहे। आता जीवाचं आणि काव्याचं सगळं बोलणं पार्थ ऐकत असतो। आता जीवा तिकडून म्हणत असतो, काव्या तू अजिबात काळजी करू नकोस, नंदिनी माझ्या नशिबात आहे आणि दादा तुझ्या नशिबात आहे। आपलं नशीब कोणी सुद्धा असं विस्कटू शकणार नाही किंवा आपल्या नशिबातली गोष्ट कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाही, अगदी नियती सुद्धा नाही। तू अजिबात काळजी करू नकोस, दादा रम्याबरोबर लग्न अजिबात करणार नाही। आता काव्या म्हणत असते, नाही नाही, ती रम्याने मला शब्द दिला आहे की ती पार्थ बरोबर लग्न करूनच शांत बसणार आहे। सारखी ती पार्थवरचं प्रेम माझा पार्थ आहे किंवा गुरुजींनी असं सांगितलंय अशीच बोलत आहे। काव्या खूपच हायपर झालेली असते, तिला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि वाईट सुद्धा वाटत असतं, ती रडत असते। आता अशा अवस्थेमध्ये काव्याला पाहून पार्थला खूपच वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यातील पाणी पार्थला नकोसं असतं, कारण आता पार्थचं काव्यावर खरं प्रेम असतं। आता हा राग बाजूला सारतो आणि पार्थ त्या रम्यावर राग काढतो, जातो रम्याकडे आणि तिला म्हणतो, काय ग रम्या, तुला कुणी सांगितलं हे असलं की मी तुझ्या बरोबर लग्न करणार आहे म्हणून? तू काव्यांना का रडवलं आहेस? त्यांना काय खोटं बिटं सांगितलं आहेस की मी तुझ्या बरोबर लग्न करणार आहे म्हणून? त्यावेळेला रम्या म्हणते, अरे पार्थ असा काय करतोस, आपल्या गुरुजींनीच सांगितलं आहे की आपल्या दोघांचं लग्न होणार आहे। आता पार्थ हे ऐकून एवढा चिडतो की त्या रम्याला खाड करून कानाखालीच देतो आणि तिच्या हाताला धरून दरार वडत घराच्या बाहेर काढतो। तू या घरातच थांबू नकोस, बाहेर हो, आणि तू जे म्हणतेस ते कधी सुद्धा शक्य होणार नाही, मी तुझ्या बरोबर अजिबात लग्न करणार नाही। माझं प्रेम काव्यावर आहे आणि ते कायमस्वरूपी राहणार आहे। भले मी आता रागात आहे पण मी त्यांना
सोडलं आहे, पण माझं प्रेम कमी झालेलं नाही. आता कोणाचा एवढा आवाज येतोय म्हणून काव्या सुद्धा रूम मधून बाहेर आलेली असते आणि पाहते तर काय, पार्थ खूपच भडकलेला असतो या रम्यावर आणि चांगलाच तिच्यावर जाळ काढत असतो आणि तिला दरवाजातून बाहेर सुद्धा काढलेलं असतं. आता तिथे मानिनी, विक्रम, काव्या सगळेच आलेली असतात. आता पार्थचं हे रूप पाहून सगळ्यांनाच कळलेलं असतं की पार्थ काही रम्याबरोबर लग्न करणार नाही आणि काव्यावरचं प्रेम थोडंही कमी झालेलं नाहीये. आता पार्थ रम्याला चांगलाच सुनावत असतो, हे बघ रम्या, तुला एकदा शेवटचं आणि पहिलं सांगून ठेवतोय, मी तुझ्याशी कधीही लग्न करणार नाहीये. अगदी कसलीही वेळ आली तरी सुद्धा मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि तू हे मनातून पहिल्यांदा काढ. त्यावेळेला पार्थ म्हणते, हो रे बाबा, हो ठीक आहे ठीक आहे, तुझंच खरं आहे, पण मला या घरातून बाहेर काढू नकोस रे पार्थ, मी कुठे जाणार, असं तसं काही काही सांगून ती रम्या पुन्हा घरामध्ये येते. आता पार्थ इथे शांत होतो आणि रूम मध्ये निघून जातो आणि रूम मध्ये जाता जाताच काव्याला म्हणतो, असं लहान सहान गोष्टींवर रडत जाऊ नका, अजून लग्न झालेलं नाहीये आणि मी रम्याशी कधी सुद्धा लग्न करणार नाहीये. आता एवढंच बोलल्यानंतर काव्या डोळ्यातील पाणी पुसतच हलकीशी स्माइल देते. आता काव्याला कळलेलं असतं की पार्थचा राग हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे. तर प्रेक्षकांनो, गुरुजींनी सांगितलेलं भाकीत हे पूर्ण सांगितलेलं आहे की अर्धवटच सांगितलेलं आहे. या रम्या बरोबर पार्थचं लग्न होईल का, नेमका हा काय प्रकार आहे ते आपल्या येणाऱ्या भागांमध्येच कळणार आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.